पुण्याच्या पर्वती भागामध्ये 9 वर्षांच्या नातीवरती आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न. नराधाम 50 वर्षीय आजोबावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. पुणे अत्याचाराच्या घटनेवरती चित्रा वाघ यांचा संताप. घरातही लेकरं सुरक्षित नाहीत हा प्रश्न अस्वस्थ करतो. आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा, पालकांना दिला सल्ला. खासदार संजय दिना पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन. दिना पाटलांच्या पत्नीच्या प्रकृतीची केली विचारपूस. आदित्य ठाकरेंनीही अपघाताबद्दल केली विचारपूस. शिवसेनेचे संपर्क मंत्री उदय सामंत आज नाशिकच्या दौऱ्यावर. नाशकातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक. सुहास कांदेंनी पदाधिकारी नगरसेवकांकडून मागवले कार्य अहवाल. निवडणूक निकालानंतर सुद्धा ममता बॅनर्जी पद सोडेनात. पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता. ममता बॅनर्जी यांची अकालपट्टी होणार. ममता बॅनर्जी पदाला चिकटून बसल्या. राज्यपालांना कालबाह्य मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा अधिकार. रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मदिनी पश्चिम बंगालमध्ये शपथविधी. पश्चिम बंगालच्या अस्मितेला भाजपची फुंकर. अन्यथा शनिवारी शपथविधी होण्याची शक्यता. पराभवानं निराश तृणमूलच्या कार्यकर्त्यांची दादागिरी. कोलकात्याच्या भाजप समर्थकांच्या घरावरील हल्ले सुरूच. तृणमूल नगरसेवकांच्या टोळीचा भाजप समर्थकांच्या घरांवर हल्ला. पंतप्रधान मोदींना ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छा. बंगालच्या यशाबद्दल ट्रम्प यांच्याकडून मोदींना शुभेच्छा. व्हाईट हाऊसनं दिली माहिती. थलपती विजय यांचं उद्या शपथविधी होण्याची शक्यता. तामिळनाडूमध्ये 108 जागा जिंकून टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस. काँग्रेसतर्फे सतीशन चेन्नीथला वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. यूडीएफच्या विजयानंतर केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच. मुंबईमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण. चिल्लर चोरली म्हणून केली मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा. आज अनेक भागामध्ये पाणी पुरवठा बंद. काही भागामध्ये पाणी पुरवठा कमी दाबानं होणार. सार्वजनिक ठिकाणी विषप्रयोगाचा आयसिसचा कट उधळला. एनआयएकडून विशेष न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल. एरंड्याच्या बियांपासून रिसिन नावाचं विष तयार करून वापरण्याचा कट. इराण विरुद्धचं युद्ध थांबवल्याची अमेरिकेची घोषणा. आता फक्त होर्मुझमध्ये ऑपरेशन फ्रीडम चालवणार. ऑपरेशन एपिक फ्युरी थांबवल्याची परराष्ट्र मंत्र्यांची माहिती. ठाण्यामध्ये तब्बल 1,65,00,000 मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. विमान कंपन्यांना सरकारचा मदतीचा हात. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसहित विमान कंपन्यांनाही 18,000 कोटींची पत कमी योजना जाहीर. आज 2 टॉपच्या टीममध्ये हाय व्होल्टेज सामना. हैदराबाद समोर पंजाबचं मोठं आव्हान. क्रिकेटप्रेमींचं लक्ष. चेन्नई पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर. दिल्लीवर 8 विकेट्सनं मिळवला दणदणीत विजय. संजूची नाबाद 87 धावांची खेळी यशस्वी.